नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. पण आता सब्जी मंडीचाच व्हिडिओ आहे. नवीन व्हिडिओ म्हणजे सब्जी मंडीचाच आहे. पण कसं आहे, सुरुवात आपण दुकानातून करून राहिलो, कारण मंडीमध्ये आज गडबड होती. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, बघितल्यावर तुम्हाला कळेल का किती गर्दी होती आज मार्केटमध्ये. भावात बी उलटफेर भरपूर होता. जास्त काही बोलणार नाही, व्हिडिओ बघून घ्या. आपला पूर्ण व्हिडिओ बघा, सर्व दाखवलेला आहे. आणि आवडला तर लाईक करा एक, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा. आणि चला मग पहिले व्हिडिओ बघा. चला, आज रविवार आहे, भरपूर माल आला आहे मार्केटमध्ये. बघू आपण रेट. नवीन बी व्हरायटी आली का बघू. आता नवीन व्हरायटी तुम्हाला त्या दिवशी दाखवला मी व्हिडिओमध्ये, नवीन व्हरायटी येऊन राहिली म्हणून. आज बी बघू, आज रविवार आहे तर आज काही आला का. रेट तर कमी जास्त झाले. बघा बघा आपण व्हिडिओ. चला, एस कंपनी गुणवंत कंपनी झालो आपण. वांगे काय पन्नी खपली विचार भाऊला? 350 रुपये पन्नी. काटेरी वांगा आहे. हा, चांगले भाव भेटले. आणि हे वांगे साधेवाले 350 रुपयाचा फरक आहे. काटेरी वांगे चौडी शेंगा 20 रुपये किलो कमी गेल्या. आणि भेंडी 40-50 अलग अलग चांगला बोलायचा. कास्तकार आहे का बोला? हे आहे का? कोण्या गावचे भाऊ? धारोरा. काय नाव तुमचं? विलास. काय तुमच्या वरात? वांगे वांगे आहे का फक्त? कामचा किती पन्ने आणल्या? 1500 भेटत आहे चांगला भाव मंडीत आता? आता बरं आहे ना? अजून पाणी पडल्यावर अजून वाढन? हो, नाही वाढते नाही भेटते भाव, जास्त भेटते. 100-150 रुपयाला अजून माग भेटत तुम्हाला. पन्नी भेटते 100% भाव. रविवार दिवशी खूप गर्दी असते मार्केटमध्ये. बघा, जाम होऊन जाते, सगळा रस्ता जाम होऊन जाते. हे कचरा गाडी खूप टाकून देते नाही इथं, साफ बी नाही करत. त्याच्यामुळे रिक्षावाले जाऊ द्या. तर आज गडबड खूप असते रविवारी. बघा, मंडीची बी गडबड दाखवतो खूप. बघा, मंडीत बी जागा गर्दी खूप राहते आज. त्याच्यामुळे भाजीचा भाव चांगला भेटू शकते, कारण ग्राहक संख्या जास्त असते. भाजी पण जास्त येते. कधी कधी खूप जास्त आली तर भाव बी पडू शकते. चला, बिरसामंद जाऊ आपण. बिरसामंदले बी भाव बघू आपण. चवळीच्या शेंगा बघा, शॅम्पल बघून या एकदा. भरपूर माल येऊन राहिला आता सगळ्या 24 शेंगाचा. बघा, 24 शेंगा. भेंडी कमी दिसू राहिली, चांगली भेंडी कमी दिसू राहिली. वांग्याचे पन्ने बी आहे. राजभाऊ, 24 शेंगे जास्त दिसू राहिली हो. 20 रुपये किलो, 250 रुपये पन्नी. 20 रुपये किलो, 250 रुपये पन्नी. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आहे. 300 रुपये माल. 40 रुपये किलो. 40. अरे बाबा, 20 रुपयापासून 40 रुपये किलोचा माल दाखवला. बा, 40 रुपये किलोचा माल बघा, किती क्वालिटी चांगली आहे. नाही काय नाव? 20 रुपये. 20 रुपये बी आहे. 20, 30, 40. भेंडी 50 चांगल्या. 40 रुपये. 50 रुपयाची आहे, चांगली क्वालिटी वाली. चांगली क्वालिटी. खतम. बाकी अजून काही वांग्याची पन्नी? वांग्याची पन्नी खपली 200 रुपये, 250 रुपये. 200 रुपये, 250 रुपये. चांगला भाव भेटला वांग्याला. कास्तकार कास्तकार आमचे सबस्क्रायबर भाई आहे सगळे. कास्तकार हे ते व्यापारी सगळे. चवल्याचा माल म्हणजे चवल्याची शेंगा जास्त दिसू राहिल्या, पण दाणेवाल्या बरोबर नाही. चवल्याची भाजीचे भाव विचार आपण. बघा, चवल्याची भाजी आहे मार्केटमध्ये. काम मन म्हणते तर भाव. चवलाई भाजी भाजी 30 रुपये. 300 रुपये माल. 30 रुपये. ठोकाली को 25. ठोकाले 10 किलो लेंगे तो 25 भी लगा देंगे. चलो. आणि आपला ते चवलाई शेंगा सांगा भरपूर. 30 रुपये, 35 रुपये. 30-35 रुपये कपूर राहिला आहे ना. चला, हे तोतापुरी आम 30 रुपये. 30 रुपये किलो, 300 रुपये माल. बघा मित्रांनो, निल्लारे कंपनी मध्ये हे सगळा दिसू राहिला. ओ, काय घेतला? घेतला आंबा 30 रुपये किलो चालू आहे. हा, फुलगोबी 50 आहे, 35 ने घेतलेली आहे. हा. अरे वा. चला, आता आपण जगन्नाथ कंपनीत जाऊ. विचारू कैरी का खपली असता. कैरी आहे, वांगे पण आहे. चवळीच्या शेंगा तर भरपूर दिसू राहिला मला आज मार्केटले. बघा, वांगे पण आहे. सतीश भाऊला कैरी विचारू पहिले. सतीश भाऊ, का म्हणते बा कैरी? 40 रुपये, 50 रुपये. पाणी पडायचंच आहे अजून. पाणी पडल्यावर अजून 10-20 रुपये त्याची येऊ शकते. एमपी कैरी आहे सर्व. आता एमपी चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात एमपी कैरी सुरू आहे. गावरानी कैऱ्या खतम झाल्या. आपल्या दुकानात. 2 कट्टे आले होते, 40 रुपये किलो खपली. 40 रुपयाने गेली गावरानी कैरी. गावरानी कैरी. आणि आपले हे वांगे 300, 350, 300-350 आहे ना. वांग्याला चांगले भाव भेटून राहिले. 24 शेंगा कमी असेल भाव भरपूर. 20 रुपये. हो, मार्केटमध्ये 24 शेंगा भरपूर आहे त्याच्यामुळे. चला मग, ठीक आहे सतीश भाऊ. कैरी आहे ना, एमपी आहे ना. एमपीची कैरी आहे मित्रांनो. सांगत आहे आपले व्यापारी, एमपीची कैरी. गावरानी कैरीचे 2 कट्टे आले होते म्हणजे 40 रुपये किलो खपले जवळपास. बारीक कांदे 12 रुपये किलो. कांदे, बारीक कांदे 12 रुपये किलो आहे मित्रांनो. इथं कसा कास्तकाराचा माल असते सगळा, बघून घ्या.
काय म्हणजे फुलकोबी आली का फुलगोबी आली 40 रुपये कपली. चांगला माल 40 रुपये कपला 40 रुपये. किती किलोची पन्नी जवळपास 20 किलोची. 20 किलोची पन्नी गवार का भाव कपला गवार 40 रुपये किलो. 40 रुपये किलो 40 ते 50. 40 ते 50 चला माल पाहून बघा 40 ते 50 कवारचे रेट चालू आहे फुलकोबीचे 40 रुपये चांगली गोबी खपली म्हणते चला आता भारत कंपनीत जाऊ आपण भाऊ गवार आलेला आहे शिमला मिरचीची पन्नी बी आली आहे वांगे बी आहे गवार शिमला आणि वांगे आणि टमाटे बीटीसी कंपनी त्याचाच ब्रँड आहे माल खपला का? खपला पुरा काय काय खपलं शिरो भाऊ खपल्या. मिरच्या काय भाव खपल्या खपू द्या ना. 40 रुपये किलो. 40 रुपये किलो खपल्या मिरच्या चांगल्या सुपर मिरची आणि गवार गोबी होती एकदम सुपर. फुलकोबी हा 25 रुपये किलो खपली सुपर. पन्नीवाली नाही कट्टा एकदम सुपर. एकदम सुपर 25 रुपये किलो में फुलकोबी खपली म्हणते भारत कंपनी मध्ये आणि हे गवार गवार 40 रुपये किलो. गवार 40 वांग्याची पन्नी वांग्याची पन्नी 400. आणि शिमला शिमला 700 500. 700-500 अलग अलग आहे का आणि आता टमाट्याची काय म्हणते पोझिशन टमाटे 900 रुपये. 900 रुपये मित्रांनो बघून घ्या एकदा क्वालिटी बी दाखवून देतो 900 रुपये पन्नी 900 रुपये कॅरेट एकदम सुपर. बा ठीक ते मागचा माल गेला वाटते खताब थोडासा छोटा आहे माल तो खताब त्याला आपण ठोकचेच रेट दाखवणार आहे चिल्लरचे रेट तर दाखवूनच नाही राहिलो आहे सगळे पन्न्याचे कॅरेटचे पोत्याचे असेच रेट आहे सगळे मनचे 10 किलोचे रेट आहे ठोक मार्केट असल्यामुळे सगळे 10-15 किलोचेच रेट द्यावं लागते भाव पत्ता 25 रुपये किलो. 25 25 रुपये किलो. हे लाल मिरची लाल मिरची 200 रुपये किलो. 200 रुपये किलो पिंट्याचा फोटो घ्या. किती बोले किलो आहे पिंटो पन्नी 3 किलो. 3 किलोची पन्नी आहे 200 रुपये किलो लवंगी मिरची दिसते मस्त बारीक वाली काय आणि अरे हे वांगे चांगले भाव कापून राहिले का भाव? 450. 450 आज चला 450 मस्त भाव मिळून राहिला 30 रुपये. कोणाला का 30 रुपये. सलमान 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 टमाटे आहे का रे चांगले सुपर बेंगलोर आज बेंगलोर आला भाऊ बेंगलोर आला का आज? पहिला फर्स्ट दिवस आहे बेंगलोर बेंगलोरचा मालचा पहिला दिवस पप्पा बोल रहे थे उस दिन संडे को गाड़ी आ रही बोले पन्ना के पास आज ही लेकिन भाई क्या भाव बिकी ये 1000 रुपये किलो 1000 रुपये का ना 7:30 वाजले जवळपास बघा गर्दी आता चिल्लर चालू झाली आहे भाऊ आता काय म्हणजे पोझिशन तर अजून समोर जाऊ आपण बघू आता नवीन अजून भाव बाकी तर तुम्हाला जवळपास ठोक रेट सगळे दाखवूनच दिलेले आहे चिल्लरचे आपण विचारत नाही चिवड विचारून घेऊ पदी भाऊला आपल्याला चिवड पाहिजे पन्नीच पाहू का म्हणते चिवडची तर पदी भाऊ चिवडची पन्नी हो की 15 रुपये किलो भैया अरे मिरची 50 मिरची 50-60 मिरची 50-60 कपरू राहिले आज थोडेसे 10 रुपयाने त्याची चालली आहे मिरची लाल म्हणजे आपण बघा भाऊ काही नवीन व्हेरायटी आली आज काही नवीन व्हरायटी नाही आहे. हा वांगे आले वांगे तेच होते 300 रुपये पन्नी गेले आज. वांगे 300 रुपयांनी गेले ना आज चला वांगे थोडे राहिले 5-6 पन्ने राहिले फक्त आहे ना हे वांगे क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे वांग्याची 300 रुपये पन्नी गेले काकडी काय पन्नी आहे रे चायना काकडी 1000 रुपये पन्नी. 1000 पन्नी आहे ना चला चायना काकडी थोडी माग पुरायला दाखवून देतो पन्नी काय म्हणतो आपण चायना काकडी बघा चायना काकडी पन्नी 1000 रुपये पन्नी आहे म्हणते आज गाजर जवळपास तेवढेच भाव आहे आज आपल्या मार्केटमध्ये या पिकले आंबे बी मिळते भेटताना त्याच्या चिल्लर गिरायची भरपूर येते त्यामुळे भाऊ काय भाव विकत आहो 100 रुपयाला 1.5 किलो 100 रुपयाला 1.5 किलो 100 रुपयाला 1.5 किलो. मला काही डिस्काउंट आहे व्हिडिओ काश्मीर की बदाम 100 रुपयाला 1.5 किलो. बघा मंडीत गर्दी आज बघा हे सब आंबे वगैरे केळं वगैरे सगळे भेटते वांगे आंबे बी भेटते लालबाग हे ते सगळं आहे बघा बोला भाऊ काय म्हणता आंबे 100 किलो लालबाग आहे दशेरी आहे. दशेरी आहे ना लालबाग. लालबाग पण आहे हे बघा लालबाग हे 150 रुपये 100 ला 1.5 किलो दशेरी 100 ला 1.5 चला केळं बी भेटते जांभूळ बी असं फ्रूट सगळेच भेटते आपल्या इथं बघा भाजी सोबत फ्रूट बी भेटते का भाव म्हणते लखनवी दशेरी आहे भाऊ लखनवी दशेरी बेच्चा गोळा बेच्चा तुमचे काय भाव आहे सगळे 100 ला दिला आहे 100 ला सव्वा आहे तुमचे म्हणजे तुमचे आंब्याचे बरं आंब्याचे सांगा मला फ्रूट बी भेटते दाखवून दिले फ्रूट बी किल्लरचे भाव आहे फ्रूटचे मार्केटमध्ये तेच भाव आहे तर ठोक फ्रूट मार्केट तिकडे आहे त्याचे आपण कव्हर नाही केला करूया अजून चला मेथी आली आहे मार्केटमध्ये SK कंपनीत
बघा मेथी हाँ ये मेथी है वो सुपर अभी तक के 120 बेच रहे थे, आज है ना 60 रुपए किलो। ठोक में 60 रुपए किलो थोक में 60 रुपए किलो माल है। माल एक नंबर है। और समार चालू है 40 रुपए किलो सुपर आज। और मकई चालू है 300 रुपए कट्टा। ये 300 रुपए कट्टा। हाँ, चलो मेथी है 60 रुपए ना। 60 रुपए साठ। ये एक कैरेट कितना भरेगा? एक चार भरेगा 13-14 किलो। 13-14 किलो। चलो मला आता श्वास मध्ये आलो आपण. बघा फुलकोबीचे पन्ने आहे बघा. फुलकोबी फुलकोबी भाई अपने पास ढमस आया था क्या? क्या भाव? नहीं 35-40. ढमस भी 35-40 खपूर राहिले म्हणते. बघा सगळेच भाव देऊन राहिलो मी. चला एकटा मध्ये आलो आपण. बघा आता कच्ची कैरी काय म्हणते पोझिशन. टमाटे संपले वाटते. पहा कैरी काय खपली आज? कैरी खपली भाऊ 10 रुपये 15 रुपये किलो. कैरी बारीक आणि चांगल्या क्वालिटी वाली चांगली वाली 30 रुपये किलो. 30 रुपये खपली. 25-30. टमाटे आलते. टमाटे खपले वो 800-900. टमाटे 800-900 खतम. खतम खाऊन घ्या. बघा टमाटे खतम. 800-900 रुपयात गाडी खतम. काय म्हणता? चला मिरचीचे पोते भाव आपण काय भाव गेले तर. मिरची बी बघून घ्या क्वालिटी बढिया. कवड्याचे बी भाव विचारू. भाव कवडा काय मन आहे हो? कवळं 15 रुपये किलो भाऊ. 150 रुपये मन. 150 रुपये मन. मिरचीचं पोतं सांगा मिरची 40 रुपये किलो. किती भरून पोतं? होतं भरते 50 किलो. बर रे बा मोज रे बरा 50 किलो. चला मित्रांनो झाला सगळं घेऊन आपलं आलं. आजचा थोडा व्हिडिओ मोठा बनणार. बघून घ्या पूर्ण व्हिडिओ बघितला तर फारच ठीक. कारण सगळे भाव मिळणार. टाइमपास करायचा तर कमी बघितला चालते. पण भाव जर पाहायचे असेल पूर्ण भाव सगळे भाव कारण अलग अलग दुकानचे थोडं अलग अलग क्वालिटीचे अलग अलग भाव देत असतो मी. झाला चला मग मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे. भाजी वगैरे लावून झाली सगळं लावून झालं आपलं वाला. दाखवून देईन तुम्हाला काय काय भाजी आणली आहे. आज रविवार असल्यामुळे भरपूर भाजी आणली. घेताना मी तुम्हाला दाखवलंच सगळं रेट तर घेतलेच. जसा आपण माल घेतो तसा रेट पण दाखवतो आपण. चला मग व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. आपले सगळे सब्जीचे व्हिडिओ लोक बरेचसे व्हिडिओ येते सब्जीवाले. पण आपल्या भाजी आपण रेट टाकवतो. आपण सगळे रेट टाकवतो ठोकचे रेट जे बी आपल्या मार्केटमध्ये ठोकमध्ये खपते. कष्टकार व्यापारासाठी फायद्याचीच गोष्ट आहे. त्यांना माहीत पडते काय भाव गेला कोणता माल कोणता भाव चालू आहे आपल्या मार्केटमध्ये कोणत्या टाईमला कोणता लावायला पाहिजे सगळं. चला बघून घ्या व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा धन्यवाद.